काही सिनेमे असतात जे तुम्हाला हसवतात, काही सिनेमे असतात जे तुम्हाला क्रिंज करतात आणि काही सिनेमे क्रिंज असताना ते स्वतःवर हसतात. हॅपी पटेल खतरनाक जासूस हा तिसऱ्या कॅटेगरीमधला सिनेमा आहे. हॅपी पटेल हा एक असा मुलगा आहे जो क्लासरूममध्ये जोक करतो आणि कोणीही हसत नाही, बट ही नेव्हर स्टॉप, कारण त्याला हसवायचंच असतं. तर चला जाणून घेऊया हा सिनेमा नेमका काय आहे. हॅपी पटेल हा स्पाय फिल्म नाही, तो कॉमेडी फिल्म नाही आणि तो सटायर पण नाही. तो स्टँडअप कॉमेडीचा फीचर फिल्म व्हर्जन आहे. वीरदास स्टँडअप तुम्ही जर एन्जॉय करत असाल तर तुम्हाला सुद्धा रिलेट होणार. फिल्म इज लाईक अ वीरदासचा ब्रेन 120 मिनिट स्क्रीनवर मोकळा सोडून दिलेला आहे. ऑस्टिन पॉवर, पिंक पॅन्थर, झूलँडर आणि दिल्ली बिल या सगळ्यांचा एक ओव्हर कॅफिनेटेड बास्टर्ड चाइल्ड. हा सिनेमा तुम्हाला विचारत नाही तुला आवडलं का, तो सरळ सांगतो मी असाच आहे, तुम्हाला पटत असेल तर या. प्रिमाइसबद्दल बोलायचं तर मला मेकर्सना एक प्रश्न करायचा आहे, इतका मूर्ख आयडिया का निवडला? हॅपी पटेल म्हणजे वीरदास, लंडनमध्ये वाढलेला, बॅले करणारा, शेफ असलेला ब्रिटिश स्पाय, आणि त्याला स्वतःलाच माहीत नाही की तो जन्माने इंडियन आहे. आय नो आयडिया खूप अनरिअलिस्टिक आहे आणि मेकर्सना ते माहीत आहे, कारण हा सिनेमा रिअलिझममध्ये इंटरेस्टच घेत नाही. फिल्मचा प्रिमाइस मुद्दाम चाइल्डिश टोनमध्ये ठेवला आहे, कारण आयडेंटिटी सारखा हेवी विषय अगदी लाईट आणि अपसर्ट टोनमध्ये हाताळायचा आहे. स्टेप बाय स्टेप प्लॉट समजून घेऊयात. हॅपी पटेल खतरनाक जासूस एक जाणून बुजून ॲब्सर्ड कल्पनेवर उभा आहे. हॅपी पटेल हा लंडनमध्ये वाढलेला, बॅले करणारा आणि ब्रिटिश इंटेलिजन्ससाठी काम करणारा स्पाय आहे, ज्याला स्वतः माहीत नाही की तो जन्माने इंडियन आहे. त्याची आयडेंटिटी पूर्णपणे कन्फ्यूज आहे, भाषा चुकीची, ॲक्सेंट विचित्र आणि बिलॉंगिंग कुठेच नाही. हॅपीला गोवामध्ये एक मिशन मिळतं, एक ब्रिटिश डर्मॅटोलॉजिस्टला वाचवायचं, जिची फेअरनेस क्रीम भारतातल्या गोऱ्या रंगाच्या ऑब्सेशनवर मेटाफरिकली भाष्य करते. गोवामध्ये पोहोचल्यानंतर तो एका कार्टूनिस्ट स्टेरिओटाइप हेवी जगात अडकतो, जिथे गँगस्टर, कॉप्स, व्हिलन्स सगळेच अतिशयोक्तीने रंगवलेले आहेत. हॅपीचे हिंदी इतकं वाईट आहे की शब्द लिटरल मिसअंडरस्टँडिंगमध्ये बदलतात, आणि हाच सिनेमाचा ह्युमर इंजिन आहे. या गोंधळात हॅपीला रूपा भेटते, जी तिच्या इंडियननेसमध्ये कम्फर्टेबल आहे आणि हॅपीच्या आयडेंटिटी क्रायसिसला एक्झॅक्ट अपोजिट मीन्स मिरर करते. जसजसं मिशन पुढे जातं तसतसं हा सिनेमा क्लिअर करतो की हा स्पाय थ्रिलर नसून एक कल्चरल पॅरोडी आहे. क्लायमॅक्समध्ये हॅपी स्वतः सगळं बॅले, बॉलिवूड स्वॅगर, मसाले आणि गोंधळ एकत्र करून लढतो. इथे सिनेमा सांगतो की इंडियन असणं म्हणजे एक मोल्डमध्ये बसणं नाही, तर स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं असतं. हॅपी पटेलचा प्लॉट शेवटी नीटली रॅप होत नाही, कारण हा सिनेमा प्लॉटबद्दल नाही, तो आयडेंटिटीबद्दल आहे, आणि आयडेंटिटी मुद्दाम मेसी ठेवलेली आहे. फिल्म ह्युमर नेमकं ते का वर्क करतं आणि का ब्रेक होतं? हा ह्युमर स्टँडअप कोडेड आहे. जोक्स रिटन नाहीत, परफॉर्म केले आहेत. काही जोक्स ब्रिलियंट आहेत, सबटायटल्समध्ये स्पेलिंग जोक, बॅकग्राऊंड गॅग्स, मेटा बॉलिवूड रेफरन्सेस. पण प्रॉब्लेम फिल्म जोकला सोडत नाही. पंचलाईन लँड झाल्यावरही ते त्याला अजून पिडते, म्हणून काही ठिकाणी ह्युमर अनइव्हन वाटतो. स्टेरिओटाइप म्हणजे स्मार्ट सटायर की लेझी मॉकरी? हा सिनेमा स्टेरिओटाइप्स वापरतो त्यांना एक्सपोज करण्यासाठी, पण काही ठिकाणी तो त्यातच रमतो. गोवा कॅरिकेचर सगळ्यांना हसवेलच असं नाही, हा रिस्क कॉन्शियस आहे. फिल्म ॲपॉलॉजीज देत नाही. डायरेक्शन अँड टोन बद्दल जाणून घेऊया. वीरदास आणि कवी शास्त्री डायरेक्शनमध्ये पर्पजफुली पॉलिश शोधत नाहीत. हा सिनेमा मेसी आहे, ओव्हर प्रोड्युस्ड आहे, कार्टूनिस्ट आहे. इनफॅक्ट कधी कधी तो ॲनिमेटेड फिल्म सारखा सुद्धा वाट. मराठी कॉप्स, मडागॅस्कर पेंग्विन सारखे वाट, आणि हे ॲक्च्युअलमध्ये कॉम्प्लिमेंट आहे. पण इथे टेक्निकमधून नाही तर सेन्स ऑफ फन मधून येतो. आता फिल्मचा सेंटर पॉइंट म्हणजे वीरदास, आणि हा सिनेमा वीरदास आहे. बाकी सगळं सपोर्टिंग मटेरियल. तो स्क्रीन हॉक करतो, जोक्स हॉक करतो, एनर्जी हॉक करतो, आणि तरीही ते इंटेन्शनल वाट. हॅपी पटेल हा कॅरेक्टर वीरदासचाच रिफ्लेक्शन आहे. टू इंडियन फॉर द वेस्ट, टू वेस्ट फॉर द इंडियन. मेनस्ट्रीम करता फार सिली, तर स्लॅपस्टिक कॉमेडी करता फार स्मार्ट. हा आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट फिल्मचा सगळ्यात स्ट्रॉंग इमोशनल थ्रेड आहे, आणि त्यामुळे हा नॉनसेन्स सिनेमा कधी कधी सरप्राइझिंगली फार पर्सनल सुद्धा वाटतो. शरीफ हासमी डिपेंडेबल, ग्राउंडेड, तो वीरदासच्या किऑसला अँकर देतो. श्रुती तावडे मेटा अवेअर, प्लेफुल, आणि फिल्म बघताना वाटतं तिला अजून स्पेस मिळायला हवं होतं. मिथिला पालकर ऑनेस्टली कॅरेक्टर इतकं अंडर रिटन आहे की ती असो किंवा नसो फिल्मला काही जास्त फरक पडत नाही. मोना सिंग म्हणजेच मामा, गोवन डॉन प्लस कुकिंग ऑब्सेशन. ही कॉन्सेप्ट आयडिया लेवलवर फार इंटरेस्टिंग आहे, पण एक्झिक्युशन इनकन्सिस्टंट आहे. अँड ऑफकोर्स कॅमिओज ऑफ आमिर खान अँड इम्रान खान, बट ते स्क्रीनवर ब्लिंक अँड यू मिस इट टाईप येतात. सो ओव्हरऑल थीम हा बी युअर सेल्फ टू बी इंडियन असा आहे. हा फिल्म शेवटी येतो तेव्हा एक सरप्राइझिंग आणि सिन्सिअर थॉट घेऊन येतो. इंडियन होण्यासाठी टेम्पलेट नाही, हॅपी जे आहे तेच त्याचं वेपन बनतं. बॅले, बॉलिवूड, स्पायसेस, ऑकवर्डनेस, क्लायमॅक्समध्ये हे सगळं एकत्र येतं आणि केऑस पे ऑफ मिळतो. हा ट्रिक जुना आहे पण इंटेन्शन जेन्युइन आहे. आता नेमकं काय वर्क करतं आणि काय नाही? सो व्हॉट वर्क्स?
अनअपोलॉजेटिक टोन, कल्चरल सटायर विदाउट फियर, सबटायटल्स ॲज अ जोक, आयडेंटिटी अँगल अँड वीरदास कन्व्हिक्शन. अँड वॉट डझंट वर्क? Repetition, length. I mean, 120 minutes actually feels so long. Jokes that only sound funnier on paper. Female characters underused. Comedy routine overstaying welcome. हा सिनेमा कधी ब्रिलियंट आहे, कधी अनबिअरेबल आहे आणि कधी कधी दोन्ही एका सीनमध्ये. फायनल पिक्चरबाज वर्डिक्ट. हॅपी पटेल खतरनाक जासूस हा फ्लॉड पण फिअरलेस सिनेमा आहे. तो जोक्स लँड होतो तेव्हा ग्रेट आहे आणि लँड नाही तेव्हा पेनफुल आहे. हा सिनेमा क्राऊड प्लीजर नाही, क्रिटिक फ्रेंडली नाही, अल्गोरिदम मेड नाही. तो आहे आर्टिस्ट मेड किऑस. हॅपी पटेल खतरनाक जासूस हा परफेक्ट सिनेमा नाही. तो कधी ओव्हर ॲक्ट करतो, कधी स्वतःच्या जोकमध्ये अडकतो आणि कधी कधी आपल्याला विचारायला लावतो, हे खरंच चालू आहे का? पण एक गोष्ट नक्की आहे, हा सिनेमा स्वतःशी खोटं बोलत नाही. आजच्या अल्गोरिदम फ्रेंडली टेम्पलेट कॉमेडीच्या गर्दीत हॅपी पटेल मुद्दाम विचित्र, लाऊड आणि अनकॉम्प्रोमाइजिंग राहतो. तो तुम्हाला खुश करण्यासाठी स्वतःला बदलत नाही. उलट तुम्हाला सांगतो, मी असा आहे, जमलं तर या. मी आहे कामेश गाडगे आणि हा होता पिक्चर बाजचा रिव्ह्यू.